नाशिक शहरामधल्या सिडको भागात आज एक अत्यंत मोठा अपघात होता वाचला। शहर बस वाहतूक करणाऱ्या एका बसचे ब्रेक फेल झाल्यानं 3 रिक्षा आणि 2 दुचाकींवरती आदळली। त्यात रिक्षा आणि दुचाकींचं नुकसान झालंय। बस सिग्नलवर असल्यानं तिचा वेग कमी होता, त्यामुळे हा मोठा अपघात झाला नाही। हीच बस वेगात असती तर मोठा अनर्थ झाला असता। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। योगेश खरे आपल्याबरोबर आहेत, माझे सहकारी नाशिकहून। योगेश, अत्यंत मोठा अपघात होता हा बचावला, दैव बलवत्तर म्हणून या सगळ्या लोकांचे जीव वाचले। यापूर्वी एक असा अपघात झाला होता, बस सिग्नलवर थांबू शकली नव्हती आणि अनेकांचे प्राण गेले होते। त्याच्या दुःखद आठवणी ताज्या झाल्या। काय सांगाल या अपघाताच्या बाबतीत? खरंय का, आज सिडको वासियांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून या ठिकाणी ही बस रिक्षामुळे थांबू शकली। पुढील 2-3 गाड्यांचा दबाव आल्यामुळे ही बस पुढे जाऊ शकले नाही। आणि खरं म्हणजे ही बस जर या ठिकाणी वेगात असती तर सिडको हा सर्वाधिक दाटीवाटीचा परिसर आहे, सर्वाधिक गर्दी या ठिकाणी असते आणि नेमकी ह्या चौकात असते। या चौकामध्ये विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची लगबगही असते। जर ही बस थांबू शकली नसती तर कदाचित मोठा अपघात या ठिकाणी झाला असता। याच ठिकाणी यापूर्वी अशा 2-3 गाड्यांचे अपघात झालेले आहेत आणि यात अनेकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत आणि आज हा अपघात होता वाचलाय। सीसीटीव्ही मध्ये आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की एसटी महामंडळाचा कारभार हळूहळू कसा खराब होतोय आणि आता तरी महामंडळानं आपल्या बसेसकडे लक्ष देण्याची गरज आहे। योगेश, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी उद्धृत केलेला आहे, तो म्हणजे महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसचं मेंटेनन्स नीट होतं का, त्यांचं व्यवस्थित चेकिंग करून मग त्या ड्रायव्हर कंडक्टरच्या ताब्यात दिल्या जातात का? कारण तेही शेवटी माणसंच आहेत। रस्त्यावरती चालणारं वाहन नादुरुस्त असेल तर किती मोठा अपघात ओढावू शकतो याची कल्पना आपल्याला अनेकदा आलेली आहे। धन्यवाद या सगळ्या माहिती करता। नाशिकमधले हे सगळे लोक सुदैवी ठरलेत, मात्र मुंबईतल्या झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।